नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। तसेच राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष, सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। तसेच या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्वेही केले जात आहे। अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्वेमधून राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे। काँग्रेसने केलेल्या या अंतर्गत सर्वेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे। राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 55 ते 60 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला 60 ते 35 जागा मिळतील असेही या सर्वेमध्ये म्हटले आहे। या सर्वेतील आकडेवारीवर नजर टाकल्यास महाविकास आघाडीला 135 ते 180 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला मोठा फटका बसेल अशी शक्यता या सर्वेमधून वर्तवण्यात आली आहे। या सर्वेतील आकडेवारीनुसार महायुतीमध्ये भाजपाला 60 ते 32 जागा, शिवसेना शिंदे गटाला 30 ते 32 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 8 ते 9 जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे। या आकडेवारीची बेरीज केल्यास महायुतीला विधानसभा निवडणुकीची एकत्रितरित्या 98 ते 103 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला होता। महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता, तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।